आणि काम चोरत आहे एकदम सगळे. अभी मजा आएगा ना भिड़ो. सो हे गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. फर्स्ट सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आजची दुसरी सिरीज आहे मावशीच्या गावाला. आणि आज मी जाणार आहे घरी, तरी जेवण वगैरे करून. हाय माझा दुसरा काकांचा मुलगा, काय नाव आहे? श्री 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 श्री. तर मावशीन ते पण येणार आहे घरी माझ्यासोबत, कारण तिथे ना घरी लग्न आहे आणि त्यांना इन्व्हाइट केलंय. तर मग काका, मी, साई आणि मावशी आम्ही चारी जाणार. काहीच मी, साई आणि श्री आम्ही चाललो आता शेताकडे. चलो. हे माझ्या पाठीमागे दिसतंय का काय? हो का, तुम्ही त्याला काय म्हणता मला कमेंट मध्ये सांगा. मी दाखवतो आता तुम्हाला त्याच्यात काय. तर चलो. चलो आता सुरुवातीला गेट या शेडला. शेड म्हणजे याला तुम्हाला सांगू का, याला पॉली हाऊस म्हणतात. आणि काय नाशक किंवा मच्छर वगैरे राहतं ना, त्याच्यापासून पिकाला संरक्षण भेटण्यासाठी. असं आहे. किती जागेत एवढंच आहे? 1 एकरात. 1 एकरात आहे का? हा एवढं 1 एकरमध्ये शेडनेट बनवलंय त्यांनी. आणि पिकाची लागवड आहे. पीक आहे ना काकडी आहे. दाखवतो मी तुम्हाला पण पुढे ते पीक कसं आहे तर. आणि अशा ज्या काय म्हणता याला, दोरा कोणता आहे काय माहिती कोणता आहे, त्या दोऱ्याने असे वेलं राहतात काकडीचे, ते वेलं म्हणतात. आणि पुढे ना या वेलांना पीक सुद्धा आलंय, मी दाखवतो तुम्हाला. ड्रायव्हर गाडी चलावतोय और हम काकडी खाते हुए. आता पोहोचू स्टॉपवर, इथे समोरच सोडायचे ते. असे म्हणजे एखादा व्यापारी किंवा बागायतदार राहिला ना, असेच कामाला करायचे. आणि काका त्याच्या अंगी सगळे कामं लावून देणार आहे. खुद मालक क्लिनिक आहे. इथे पोचवायचे ते पेपर आणि ते. आणि हे शेत आहे ना, हे शेत पण त्यांचंच आहे. इथे आता मिरची लावायचं म्हणतात. उतरणार बघू आता. साईने चॅलेंज नाही की सगळे पेपर आणि ते खत आहे ना, रासायनिक खत, तोच उतरवणार आहे. बहुत लागला आता जोमात एकदम फाटा काढायला. हे माकड बघा कुठे जाऊन बसले. काय रे, चॅलेंज पूर्ण करशील का? चॅलेंज करशील पूर्ण? ठीक आहे. मी दाखवतो तुम्हाला. आणि नाही केलं तर काय करायचं? अरे पक्का करेल, आपला शब्द आहे. बरं. एकटा तू भाऊ नाही करणार, एकटा तू डायरेक्ट एवढं सगळं. मग आज काय तू काय बोलला आता? पक्का आहे म्हणे आपला. ओ भैया अकेला करणार आहे. असं उचलून घेतो. हा उचल ना मग सगळं. काय हो गाईच, शब्दाला टिकत नाही साई. नाही शब्दाला टिकत नाही. मी बोललो तो का असं? तू काय बोलला? एकटा आहे म्हणे, शब्द आहे म्हणे आपला, करून दाखवेल म्हणे. मग तू शब्दाला टिकत नाही. जाऊ दे आता, चॅलेंज फेल गेला. आणि तुम्ही म्हणाल तू त्यांना सांगतोय का, मन तू काय करतोय? मी फक्त ब्लॉग शूट करतोय. गाईज आता आहे ना, या काकडीला औषध सोडताय हे मटेरियल. आणि ह्या नळीनेच प्रत्येक पिकापर्यंत इथून याला पिलर म्हणतात, इथे लावतील ते. हा कोणता पंप आहे का रे? नाही, मटेरियल सोडायचं मशीन. हा पंपच असेल ना. तो इथे लावतील तर आता त्याची नळी, आणि जाईल ते डायरेक्ट पिकांपर्यंत. तर सगळं मिक्स करता येईल का त्याच्यात? नाही, वेगळं सोडायचं ते. वेगवेगळं. असं पुढ्या टाकताय कॅल्शियमच्या. अजून आहे ना? हो, अजून येणार बॉटल. सो बघा गाईच, असं ते औषध सोडता पाईपलाईन मध्ये.
या टपमध्ये टाकले त्याने त्या औषध. गाईज आलो फायनली घरी. आता बसू जेवण आता मी बघू आणि करू मग घरी जायची तयारी. हॅलो या ना बा. हा हा कर ताट कर. काहीच झालेत दोघांचे जेवणाचे ताट रेडी. आता बसतो जेवणाला आणि मी पण आता मोबाईलचं जेवण म्हणजे पोट भरतो. आहे काय चालू आहे ना. तर झाले मावशी काका ते रेडी. आता चाललो आम्ही घरी. Better put your hands up, we didn't settle lines and see us in the papers, we don't look like common, but it's a no-brainer, we already. पोहोचलो आता घरी आणि मित्र पण येत आहे सेलिब्रेट करायला. 10K सेलिब्रेट करायला. केक पण आणता येते. आणि काकू बोलते बघा मला टीव्हीवर लावून दे म्हणे तुझा ब्लॉग. मग आता लावून देतो त्यांना. मी बोलणार होतो ना केक कटिंगला मित्र येणार आहे. शौर्य आला अजून बाकी अजून कोणी आलं नाही. तो बोलला येतं म्हणे ते पाठी मागून पूर्ण काढू. थँक्यू थँक्यू थँक्यू. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. इन छोटे मोटे प्रोग्रामों से कितना कमा लेते हो? धन्यवाद भाऊ तुम्ही आल्याबद्दल. अरे याला जास्त आतुरतो. बघा कष्ट स्ट्रगल डायरेक्ट भाई. हात मुडल्यावर सुद्धा सेलिब्रेशन लावलाय तो. येवाच लागतंय. शिवाय नका देऊ रे. हाय करून दे ना. कौन है ये? यही तो है मुस्कान का आशिक. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. तेरी बहन की लग गई. तेरी माँ की. ये क्या है? गाइस 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 एक मिनिट. ही कलाकारी बघा तुम्ही. सुभान अल्लाह, क्या कारीगरी है. इस फनकार ने तो खुदा की कुदरत को ही. धीरज चौधरीची कलाकारी. मी काही नाही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर देऊन देईल. हा माझं काय करायचं काही नाही राहू दे. आणि ही बघा घाण पूर्ण घरात घाण करून दिले केक. कशासाठी? या 10K साठी. घरात झालं कांड. ज्याचं सेलिब्रेशन करायला आलो होतो तोच आता आवरायला लागला. सगळे गायब झाले. हा इथं बसला एकदम आरामशीर. त्याच्या घरचे कटकट करताय एकदम टाकून ते. आणि काम करत आहे एकदम. असा तिथं चांगली मजा करायला आलो नाही असा विषय होता. हे बघा पलटा सटकला थोड्या वेळात पूर्वी. हे पोरं सगळे गल्ली जमा होऊन गेली इथं. एकदम केक पडला सगळे केलं. हा बघा एकदम चिगटे. आम्ही केल्यानंतर मस्त वरात निघणार आहे. काका वगैरे एकदम हे सगळे इकडं थांबले सगळे बघा. आणि मेन मुद्दा म्हणजे या पोरामुळे झालं ते सगळं. हा एकदम आठ तुटेल. गाईज हे 10K मागचे कष्ट आहे. हे पोरं गुन्हेगार. चले
एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह सेलिब्रेशन केलं आणि पार्टी येणार नाही असं शक्यच नाही. तर हा आला शौर्य आणि ते प्रसाद ते पण येत आहे. MCM वर आलोय. जायचं का? चला ना. चल ठीक आहे. गाईज या तुम्ही पण. त्यांचे काही डिश बाकी आहे आणि न जाणारा पोटाने वाटत बसला. प्रोग्राम संपला. आपण आता लागू आपल्या आपल्या कामाला. ठीक आहे. चल चलो. थँक्यू बरं का. बाय. हा तुला पण बाय बाय बाय. चल लाईट चालू कर. आणि सो आजच्या ब्लॉगला एंड करूया आणि पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या न्यू ब्लॉग मध्ये. सो आतासाठी बाय.